जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून। गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनामध्ये शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळा पार पडला। शासकीय शाळांचा दर्जा उंचावून स्मार्ट शाळा करण्यासाठी शासन कटिबद्ध। कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहत सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी शिक्षकाचे कौतुक केले। ते म्हणाले की राज्य शासन जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा दर्जा उंचावून त्यांना स्मार्ट शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत आहे। विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉक्टर नामदेव किरसान, आमदार डॉक्टर मिलिंद नरोडे, आमदार रामदासजी मसराम, जिल्हा प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये बालाजी मुंडे, वनश्री जाधव, प्रीती नवघडे, शीतल कुमरे, प्रवीण मुंजमवार, हेमलता आखाडे, सिंपल मुदळकर, उज्ज्वल बोगामी यासह आदी शिक्षक मान्यवर उपस्थित होते। जिल्हा परिषद गडचिरोली तर्फे आयोजित जिल्हास्तरीय गुणगौरव पुरस्कार 2025 मध्ये उपस्थित सर्व मान्यवर नागरिक, शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा। आपल्याला माहित आहे की राज्य शासनाने आता जिल्हा परिषदेचे जे सर्व काही शाळा त्याचा दर्जा आणि स्मार्ट शाळा करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। खाजगी शाळेपेक्षा सरकारी अनुदानित असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा हे अत्यंत दर्जेदार व्हाव्या, त्यासोबतच तिथल्या शिक्षणाचा दर्जा देखील चांगला व्हावा यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू आहे। त्यात आपल्या सर्वांचंही सहकार्य अपेक्षित आहे। काही शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि अनेक शाळांनी आणि विशेष करून आपण सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो की आपण या पुरस्कारासाठी पात्र ठरलेले आहात। आपल्या सर्वांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि भविष्यात आपल्या सर्वांच्याच प्रयत्नातून पुढचं भविष्य घडवण्यासाठी अत्यंत दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून पुढचं भारताचं पिढी आणि महाराष्ट्राची पिढी घडेल अशी अपेक्षा आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।